नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। हिवाळा असेल आणि गाजराचा हलवा नाही बनवला हे तर शक्यच नाही। मी आज तुम्हाला 1 किलो गाजराचा हलवा अचूक प्रमाणात कशा पद्धतीने बनवायचा हे सांगणार आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून व पुसून घेतलेले आहेत। आता गाजरावरची साल ही व्यवस्थित अशा पद्धतीने काढून घ्यायची। मी इथे सर्व गाजरांची साल काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता साल काढल्यावर गाजर किती स्वच्छ व लालसर दिसत आहे। आता ही गाजरे एक एक करून आपण खिसणीने खिसून घेऊयात। इथे मी सर्व गाजरे व्यवस्थित खिसून घेतलेली आहेत। आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे। आता या कढईमध्ये साधारण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया। तूप चांगले गरम झाल्यावर यामध्ये खिसलेले गाजर घालून घेतलेले आहे। आता हे गाजर झाकण न ठेवता तुपामध्ये छान परतून घेत आहे। गाजर तुपावर परतून घेतल्यावर हलव्याची चव खूप छान लागते। हे गाजर मी साधारण 10 मिनिटे तुपावर परतून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे व सुवासही खूप छान सुटलेला आहे। बघू शकता तसेच गाजराला थोडेसे पाणीही सुटलेले आहे। आता यामध्ये मी 2 वाट्या दूध घातलेले आहे व हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। दूध थोडे आटेपर्यंत हलवत राहायचे। आता गाजरातील दूध थोडेसे आटलेले आहे। आता यावेळेस आपण यामध्ये पाव किलो साखर घालत आहे। इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये प्रत्येक पदार्थाला निम्म्याला निम्मी साखर टाकतात, पण गाजराच्या हलव्यामध्ये आपण साखर कमी वापरत आहे, कारण गाजरामध्ये नॅचरली गोडवा असतो, त्यामुळे इथे साखर कमी वापरावी। आता आपण साखर गाजरामध्ये मिक्स करून घेऊयात। साखर छान मिक्स करून झालेली आहे। आता याला साधारण 5 मिनिटे वाफ देऊन घेऊयात। 5 मिनिटे झालेली आहेत। आता यामध्ये 1 वाटी खवा घालूया व तो मिक्स करून घेऊया। तसेच यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, कापलेले बदाम, कापलेले काजू व मनुके घालून परत मिक्स करून घेतलेले आहे। आता याला मी परत 10 मिनिटे झाकून वाफ देऊन घेणार आहे। 10 मिनिटे झालेले आहेत। आपले गाजर बऱ्यापैकी शिजलेले आहेत। आता ह्या वेळेस यामध्ये मी परत अर्धी वाटी खवा घालते आहे, त्यामुळे हलवा खूप छान बनतो। तुम्ही बघू शकता हलव्याला कलर किती छान आलेला आहे। हा जसा छान दिसत आहे तसाच तो खायलाही खूप छान लागतो। आता आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। इथे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा करायचा हे सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही तो नक्की करून बघा व मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बनवलेला हलवा कसा झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।